मित्रांनो, तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? भारतातील अनेक मोठे उद्योगपती, कलाकार, अधिकारी, व्यापारी आणि यशस्वी व्यक्ती भगवान शिवावर अपार श्रद्धा ठेवतात. काही जण रोज ओम नमः शिवाय जप करतात, तर काही दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करतात. मग प्रश्न पडतो, महादेवाचे भक्त एवढे श्रीमंत का असतात? हे फक्त योगायोग आहे का? की महादेवाच्या भक्तीमध्ये असे काही रहस्य दडले आहे, की ज्यामुळे जीवनात समृद्धी येते? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर धर्मग्रंथ, अध्यात्म आणि जीवनानुभव यांच्या आधारे समजून घेणार आहोत. पण शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, की जे अनेक भक्त दुर्लक्षित करतात. महादेव कोणाला आशीर्वाद देतात? भगवान शिवांना आशुतोष म्हणतात. याचा अर्थ जे लवकर प्रसन्न होतात. पण ते नेमकं कोणावर लवकर प्रसन्न होतात? फक्त पूजा करणाऱ्यावर नाही. ते सत्य, प्रामाणिकपणा, तप, संयम आणि निस्वार्थ कर्म करणाऱ्यावर प्रसन्न होतात. पहिले रहस्य, महादेव मेहनतीवर प्रेम करतात. महादेवांनी कधीच आळशी माणसाला यश दिल्याचे वर्णन आढळत नाही. जो भक्त स्वतः मेहनत करतो, त्याच्यावर महादेव कृपा करतात. देव दार उघडतो, पण त्या दारातून चालत जाण्याचे काम भक्तालाच करावे लागते. दुसरे रहस्य, महादेव भीती काढून टाकतात. जीवनात श्रीमंत होण्यासाठी पैसा नसून धैर्य लागते. व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन काम करायचे असेल, मोठे निर्णय घ्यायचे असतील, तर भीती सोडावी लागते. महादेवाच्या भक्तीतून मन धैर्यवान होते. तिसरे रहस्य, समाधान. महादेवाकडे राजवाडा नाही, सोनेरी सिंहासन नाही, तरीही संपूर्ण विश्व त्यांना महादेव म्हणते. यातून एक संदेश मिळतो, श्रीमंती आधी मनात निर्माण होते. समाधानी व्यक्ती पैशाचा योग्य वापर करते. चौथे रहस्य, वाईट सवयीपासून दूर राहणे. खरी शिवभक्ती माणसाला संयमी बनवते. संयमामुळे व्यसन कमी होतात, अनावश्यक खर्च कमी होतो, बचत वाढते, आर्थिक प्रगतीची सुरुवात इथूनच होते. पाचवे रहस्य, वेळेची किंमत. जो व्यक्ती दररोज पूजा, जप किंवा ध्यान करतो, तो नकळत शिस्त लावतो. आणि शिस्त म्हणजे यशाची पहिली पायरी होय. धर्मग्रंथातील उदाहरण असे आहे, रावण हा भगवान शिवाचा महान भक्त होता. त्याने कठोर तप केले. महादेवांनी त्याला अनेक वरदानं दिली, परंतु अहंकारामुळे त्याचा विनाश झाला. यातून शिकण्यासारखे काय आहे? फक्त भक्ती पुरेशी नाही, भक्तीसोबत नम्रता आणि धर्म आचरण आवश्यक आहे. आणखी एक उदाहरण असं आहे, मार्कंडेय नावाचे ऋषी. लहान वयात मृत्यू योग होता, परंतु त्यांच्या अखंड शिवभक्तीमुळे भगवान शिव स्वतः प्रगट झाले आणि त्यांना दीर्घ आयुष्य दिले. यातून समजते, महादेव भक्तांना फक्त पैसा देत नाहीत, तर संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देखील देतात. खरी श्रीमंती म्हणजे काय? फक्त बँकेतले पैसे नाही. आरोग्य, चांगले कुटुंब, समृद्धी, समाधान, सद्बुद्धी, सन्मान आणि प्रामाणिक कमाई हीच खरी श्रीमंती आहे. एक महत्त्वाचा गैरसमज, काही लोक म्हणतात, मी रोज पूजा करतो, तरी माझ्याकडे पैसा नाही. मित्रांनो, देव पूजा पाहत नाही, देव तुमचे कर्म पाहतो. जो भक्त मेहनत करत नाही, त्याला देवही मदत करू शकत नाही. महादेवाची कृपा कशी मिळवावी, असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. उत्तर असे, रोज ओम नमः शिवाय
या मंत्राचा जप करा. नंबर 2, आई वडिलांचा आदर करा. खोटे कधीही बोलू नका. प्रामाणिक कष्ट करा. गरिबांना होईल तेवढी मदत करा. आणि विशेष स्वतःचा अहंकार टाळा. व्यसनापासून दूर राहा. शेवटचा संदेश असा आहे मित्रांनो, महादेव भक्तांना श्रीमंत बनवतात. याचा अर्थ असा नाही की आकाशातूनच पैसा पडतो. तर महादेव भक्तांच्या जीवनात असे गुण निर्माण करतात जे त्यांना यश, समृद्धी आणि समाधानाकडे घेऊन जातात. म्हणूनच अनेक शिवभक्त जीवनात मोठे होतात, कारण त्यांच्याकडे फक्त श्रद्धा नसते, तर श्रद्धेसोबत कर्म, संयम आणि धैर्यही असते. जर तुम्हालाही महादेवाची कृपा हवी असेल, तर आजपासून एक संकल्प करा. मी प्रामाणिक राहीन, मेहनत करीन आणि महादेवावर अखंड श्रद्धा ठेवीन. महादेव तुमच्या जीवनात योग्य वेळी योग्य मार्ग नक्की उघडतील. हर हर महादेव. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचे उपाय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.